नमस्कार. वैशालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. जून महिना आहे. पाऊस भरपूर पडतोय बाहेर. तर चमचमीत खाऊसं तर वाटतंच, पण नेहमीच्या तेच तीच रेसिपी चमचमीत खाण्याची करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया असं मी ठरवते. थोडं अंगणात जाऊन फिरून येते, काय मिळतंय का नवीन काय बनवायला. हे बघा, अंगणात हा केळीचा पिकलेला घड मला मिळालाय. तो जर आज तयार झाला होता. थोडं बाहेर फिरले मी तर बघितलं तर केळीचा घड तयार झालाय आणि वरची केळी थोडीशी कच्ची आहेत. तर ह्याचं काहीतरी बनवतील असं मला वाटतंय. केळीचा घड अजून काही पिकलेला नाहीये, पण आता पिकायला सुरुवात होईल. थोडी कच्ची केळी आहेत, तर कच्च्या केळांचं काहीतरी करूयात आपण. तर सर्वप्रथम मी आता ही केळी कापून घेते, घडापासून थोडी वेगळी करते आणि किचनमध्ये नेऊन त्याचं काय करायचं ते दाखवते तुम्हाला. अशी मी केळीच्या घडातून ही 4 केळी काढलेली आहेत. आता आपण किचनमध्ये मी काय करते ते पाहूया. असा या ताज्या रसरशीत केळ्यांचे आपण बनवतोय केळीचे चिप्स. तर प्रथम केळी मी धुवून घेतलेली आहे. धुवून त्याच्यानंतर केळं कापायचे. केळ कापत असताना केळ्याला अशा प्रकारे उभ्या चिरा द्यायच्या. उभ्या चिरा दिल्यानंतर जी साल थोडी कडक असते ती सहजपणे काढायला अशी मदत होते. तेव्हा थोड्या उभ्या चिरा देऊन घ्यायच्या. केळी सोलत असताना थोडा तेलाचा हात जरा लावायचा दोन्ही तळव्यांना. आता केळ्यांचं कसं चिकट असतं केळी आणि म्हणजे हात थोडे खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपली ही 3 केळी आहेत ती सोलून झालेली आहेत. अशी पांढरी शुभ्र केळी दिसतात सोलल्यानंतर. केळीच्या वेफरसाठी लागणारं साहित्य आपण बघतोय. अतिशय 2च साहित्य लागणार आहे इथे. थोडीशी हळद आणि मीठ आणि तेल. गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली त्यात आपण तेल घेणार आहोत. शेंगदाणा तेल आहे. वेफर्स करण्यासाठी तेल जरा जास्तच लागतं, कारण भरपूर तेल असेल तर कडक तेल टाकून त्याच्यात वेफर्स तळले तर ते अतिशय खुसखुशीत होतात आणि कमी तेलामध्ये ते वेफर्स तळले तर त्याला थोडे चिवट होतात. म्हणून ते थोडंसं जरा जास्तीचं आपण घेऊया. त्याची किसणी आहे जी बटाट्याच्या वेफरसाठी आपल्याला मिळते, तीच किसणी आहे ही. त्याच्यामध्ये स्क्रू कमी जास्त करण्यासाठी आहे. हा वेफर्स किती जाड पाहिजेत किती पातळ पाहिजेत ते मीडियम आकाराच्या वेफर्ससाठी आपण थोडं कमी जास्त करून घेतलेलं आहे आणि मीडियम आकाराचे वेफर्स आपण आता करणार आहोत. तर तुम्हाला जर जमत असेल सुरुवातीला तर तुम्ही डायरेक्ट तेलात करू शकता, पण तुम्ही नवीन करत असाल, पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही खाली डिशमध्ये करून घेतलेत आणि लगेच टाकले तरी चालतील, कारण केळी लगेच काळी पडतात. म्हणून फास्ट करण्याची प्रक्रिया आहे ही. तर आपण सुरुवातीला जमत नसेल त्यांच्यासाठी दाखवते. पहिल्यांदा आपण केळी अशी किसणीवर किसत असताना केळ पुढे न्यायचं आणि पुन्हा मागे आणायचं नाही, ते पुढे पुढेच किसत जायचंय. हे केळीचे पातळ काप आहेत ते करून झालेले आहेत. असे हे चिप्स दिसत आहेत आपल्याला. तर आता तेल गरम झालेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे हे किसलेले वेफर्स त्याच्यात टाकायचे. हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. चांगलं कडक तेल तापून द्यायचंय आणि हे जे आपण एकदम पटापट करण्याची प्रक्रिया आहे ही. केळी लगेच काळी पडतात म्हणून आपल्याला पटापट वेफर्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे आहेत. हे बघा, आपण बघत असाल हे वेफर्स थोडे कमी आहेत आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे. जरा जास्त तेलामध्येच असे वेफर्स तळायचे आहेत. चांगले कुरकुरीत होईपर्यंत, आवाज येईपर्यंत आपल्याला वेफर्स तळायचे आहेत. हे तळत असतानाच, वेफर्स तळत असतानाच आपण थोडीशी चिमूटभर हळद याच्यातच टाकली तर विकतचे वेफर्स असतात तसा कलर याला येतो हळदीमुळे. आणि मीठ आपण याच्यात आता टाकत नाही आहोत, आपण मीठ नंतर टाकणार आहे. जेव्हा वेफर तळून होतील तेव्हा वेफर गरम गरम असतानाच हे बारीक मीठ आहे थोडंसं भुरभुरायचं त्याच्यावरती. चाल एक चांगला रंग आलेला आहे वेफर्सला, असा बदामी कलर आलेला आहे, थोडा पिवळसर कलर आहे. असं चांगला खळखळ आवाज आपल्याला तळतानाच असा खळखळ असा आवाज येतो, खुसखुशीत झाला याचा अर्थ. तर आपण असं हे चाळणीमध्ये काढूयात. काही जास्तीचं तेल असेल तर याच्यामध्ये निघायला मदत होते.
आपल्याला आवाज येत असेल बघा कसा, चांगले खमंग वेफर्स भाजलेले आहेत. आता दुसरी आणि ह्याच्यामध्ये जर तुमचा चांगला हात बसला करायला तर आपण डायरेक्ट ह्याच्यातच चिप्स करू शकतो. हे बघा तुम्ही बघून घ्या. असा कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा पदार्थ आहे. पावसाळ्यामध्ये खमंग असा पदार्थ आपण कधीही बनवून खाऊ शकतो. अंगणात जर केळीचं झाड असेल तर आपल्याला केळी निघतातच, दर 2-4 महिन्यातून केळ्याचा घड आपला निघतच असतो. पिकलेली केळी खाण्यासोबतच असं 1-2 वेळा आपण